अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. गाणगापूरला आतापर्यंत जे भाविक जाऊन आलेले आहेत त्यांनी जे गुरु नृसिंह सरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुका आहेत त्या पादुकाचं दर्शन घेताना त्यांना त्या झरोक्यामधून दर्शन घ्यावं लागत होतं. पण सध्या जे दर्शन आहे तो प्रकार थोडा बदललेला आहे. कारण काय ते संयोजकांनाच माहिती. यामध्ये तो जुना व्हिडिओ मुद्दामून ठेवलेला आहे की पूर्वी दर्शन कसं होत होतं आणि आता दर्शनाची जी पद्धत आहे ती पूर्णपणे बदललेली आहे. भाविकांच्या कानावर घालावं आणि गेल्यानंतर आपला गोंधळ होऊ नये म्हणून हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकावा आणि अनेकांना फॉरवर्ड करा. आपण जेव्हा मंदिरात जातो किंवा जात होता तेव्हा समोरच्या बाजूला एक झरोका होता आणि त्या झरोक्यामधून तुम्हाला त्रिमूर्तीचं दर्शन होत होतं, ब्रह्मा विष्णू महेश. आणि त्याच्या पुढं निर्गुण पादुका ज्या गुरु नृसिंह सरस्वती महाराजांनी श्रीशैल्य पर्वतावर जाण्यापूर्वी इथं ठेवलेल्या होत्या त्याचं दर्शन लाभदायक होतं. तो प्रकार घडत होता. पण आता काही दिवसापासून तो झरोका बंद केलेला आहे. म्हणजे त्याच्या झरोक्याच्या पुढं एक त्रिमूर्ती ठेवलेली आहे. जेव्हा भाविक मंदिरामध्ये येतात तेव्हा बाहेरच्या बाजूने त्यांना ते त्रिमूर्तीचं दर्शन घडतं आणि उजव्या बाजूला सकाळी साधारण 7 ते च्या आसपास दुपारी 2 वाजेपर्यंत मूळ निर्गुण पादुकाचं दर्शन भाविकांना होतं. पण ते लांबूनच होतं आणि त्या निर्गुण पादुका दर्शन घेऊन लगेच आपल्याला पुढं जा असं म्हणतात. आतल्या बाजूला नृसिंह सरस्वती महाराजांनी स्थापित केलेला वाळूचा गणपती आहे. त्याचा महिमा आहे ते माझे गुरु वगैरे सांगतील किंवा मी एकदा सविस्तर सांगाल. मला एकदा परत वाचून घ्यावं लागेल आणि इथल्या काही गुरुजींबरोबर मला बोलावं लागेल. तो व्हिडिओ नंतर होईल. पण आता सध्या जे भाविक गाणगापूरला येतील त्यांना लांबून त्रिमूर्तीचं आणि निर्गुण पादुकाचं दर्शन होईल. दर्शन घेतल्यानंतर मंदिरामध्ये तुम्हाला थांबता यायचं नाही, पण मंदिराच्या आसपास बाजूला जागा आहे तिथं बसून तुम्ही नामस्मरण करू शकता आणि नामस्मरणासाठीच आपल्याला गाणगापूरला जायचं असतं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद उल्लभ दिगंबरा हा गुरु नृसिंह सरस्वती महाराजांचा नामजप आहे. आणि हा नामजप का करायचा की हा 18 अक्षरी आहे. त्याचं सविस्तर आपण व्हिडिओ पाहिलाच असेल. गाणगापूर अनेक भाविकांना फक्त गाणगापूर म्हणजे दत्तस्थान माहिती, पण त्या निर्गुण पादुकाचं महात्म्य माहीत नाही. माझे मागचे व्हिडिओ पाहावे, त्यात माझे गुरुवरी आणि मी गाणगापूरच्या पादुकांचं महात्म्यसुद्धा बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे. तर दर्शन परिस्थिती बदललेली आहे म्हणून भाविकांना माझी विनंती आहे, जर तुम्हाला खरोखरच निर्गुण पादुकाचं दर्शन व्हावं असं वाटत असेल तर सकाळी 7च्या आसपास दर्शन सुरू होतं. पहाटे लवकर सुरू होतं, पण त्या पादुका पूजा वगैरे करून तिथं ठेवण्यापर्यंत तेवढा वेळ होतो. मध्ये साधारण अर्धा पाऊण तास महाप्रसाद येतो 12-12:30 दरम्यान, तेव्हा दर्शन बंद असतं आणि 2 वाजेपर्यंत त्या पादुका आपल्याला दिसतात. दर्शन होतं घाई गडबडीत आणि नंतर त्या पादुका पुन्हा झाकून ठेवल्या जातात. गुरुवार, पौर्णिमा, काही महत्त्वाचे दिवस सोडून जेव्हा तुम्ही गाणगापूरला येतात 3-4 दिवस वास्तव्य करा. थोड्या सोयी आहेत, थोड्या गैरसोयी आहेत, परंतु महाराजांच्या वास्तव्यामुळे तुम्हाला जेवणाची काही गैरसोय होत नाही. राहायचे सुद्धा पैसे त्यावेळेस कमी असतात आणि 3 दिवस राहून गुरु दत्तात्रयांचे नृसिंह सरस्वती महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करून घेणारे जागा आहे. इथं 24 वर्ष महाराजांनी वास्तव्य केले. संगम आहे, अष्टतीर्थ आहे, जवळ कडगंजी आहे, कुमशी आहे, कल्लेश्वर आहे, नंतर संगम स्थान आहे. अनेक स्थानं आहेत की इथं आपण 2-3 दिवस वास्तव्य केलं तर तुम्हाला आनंद होईल. दर्शन एकदा होईल, परंतु इथलं जे आपलं राहण्याचं आहे, वास्तव्य आहे, त्यात जर तुम्ही बदल केला तर गर्दी नाही, गोंधळ नाही, शांत आहे. थोडं गाणीचं साम्राज्य आहे ते तीर्थक्षेत्र असल्यामुळे होतंच. तर आपण त्याचा विचार न करता नृसिंह सरस्वती महाराजांच्या सानिध्यात राहून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे. म्हणजे परत परत गाणगापूरला यावं लागणार नाही. आलं तरी गर्दीच्या वेळी न आलं तर किती वेळा आलं तरी चालेल. कारण गुरु नृसिंह सरस्वती महाराजांचं वास्तव्य त्याचा आनंद आम्ही घेतो. मी अनेक वेळा आलो, अनेक वेळा आनंद घेतलं. आता मंदिरात नाही गेलं तरी दत्त महाराजांची कृपा झाली असल्यामुळे तिथेही गर्दी गोंधळात दर्शन होत नाही.
मी सुद्धा बऱ्याच वेळा जायचं टाळतो, कारण एकदा कृपा झाल्यानंतर सारखा दत्त महाराजांना त्रास देणं शक्य नाही. अशी भावना आपल्यात तयार व्हायला पाहिजे. आपल्या देवघरामध्ये सुद्धा गुरु नृसिंह सरस्वती महाराज आहेत. इथं यायचं असेल तर पक्ष पंधरवडा, नवरात्र आणि गणपती अशा हे तर जवळजवळ 60 दिवस कोणीच नसतं. आणि इतर वेळी सुद्धा रविवार गुरुवार सोडून आलं तर खरोखर या तीर्थक्षेत्रासारखा लाभ तुम्हाला कुठेही मिळणार नाही. कारण नृसिंह सरस्वती महाराजांच्या वास्तव्याने पवित्र असं स्थान गाणगापूर आहे. जे भाविक आले ते भाग्यवान आहेत. जे आले नाहीत त्यांनी सुद्धा यावं. वाटेमध्ये तुमचा एक विश्रांती कट्टा पण आहे गुरु महाराजांचा, तिथं सुद्धा तुम्हाला जाता येईल. गुरुचरित्र वाचावं, शांततेने वाचावं आणि त्यातली स्थानं पाहण्यासाठी एकदा गाणगापूरला यावं आणि त्या स्थानाला भेट देऊन आपण आपल्या कुटुंबासाठी आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत अशी आपणास नम्र विनंती. नमस्कार. अवधूत चिंतन